सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सिन्नर तालुक्यातील वावीजवळ पिकअप उलटून 2 ठार तर 19 मजूर जखमी झाल्याची घटना घडली आहे। सिन्नर शिर्डी महामार्गावर वावीजवळ काल सायंकाळी 6:15 वाजेच्या सुमारास मजुरांना घेऊन जाणारी पिकअप चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही पिकअप उलटली आहे। या अपघातामध्ये पिकअपमधील 2 ठार तर 19 मजूर जखमी झाले असून जखमींमध्ये महिलांचा देखील सहभाग असल्याचं समजतंय। जगन राणू कोळपे आणि मंदाबाई गोपीचंद उशिरे वय वर्ष 65 यांचा उपचार सुरू असताना निधन झालंय, तर सिंधुताई कोळपे, ऋषिकेश पिसळ हे दोघे राहणार कोळपेवाडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर, ललिता शिंदे राहणार वावी, विजया सुदाम हाडोळे राहणार पिंपळवाडी यांच्यासह अन्य मजूर जखमी झाले असून जखमींवर सिन्नर शहरातील यशवंत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर गंभीर जखमींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलंय। याबाबत सविस्तर वृत्त असे की सिन्नर शिर्डी महामार्गाच्या कामासाठी तालुक्याच्या पूर्व भागातील तसेच कोळपेवाडी येथील मजूर येत असतात। दिवसभर महामार्गाच्या कडेला असलेले गवत वगैरे काढणे, रस्ता सफाई आणि इतर कामे करणाऱ्या मजुरांना ने-आण करण्यासाठी परिसरातीलच वाहनांचा वापर केला जातो। काल दिवसभर महामार्गावर काम केल्यानंतर सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास या मजुरांची सुट्टी झाली आहे। त्यानंतर हे 17 मजूर पिकअपमधून आपापल्या घराकडे परतत असताना सिन्नर शिर्डी महामार्गावर आर.पी. गोडगे पब्लिक स्कूलच्या समोरील वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे पिकअप उलटली आणि काही अंतर घसरत गेली आहे। अपघाताची माहिती मिळताच वावी पोलिसांसह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकांद्वारे सिन्नर येथे यशवंत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले। दरम्यान अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या। वावी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पायमोडे, हवालदार वैरागी, शिंदे आणि इतर कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली आहे। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वावी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। पुढील तपास वावी पोलीस करत आहे। जागर जनस्थानसाठी कैलास नवले, सिन्नर।